गेल्या 4 दिवसांच्या पावसानं नाशिक महापालिकेच्या रस्त्यांचा दर्जा समोर आलेला आहे। शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत। हे खड्डे चक्क माती, मुरुम आणि खडीनं बुजवले जात असल्याचं देखील समोर आलेलं आहे। माती, मुरुम आणि खडीनं हे खड्डे आता बुजवले जात आहेत। शहरात ठिकठिकाणी अशा पद्धतीनं खड्डे पडलेले आहेत आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक शहरातील पडलेले खड्डे बुजवण्यासाठी नाशिक महापालिकेने 60 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे आणि आपण बघू शकतो रस्ते कशा पद्धतीने बुजवले जात आहेत। रस्त्यांमध्ये चक्क माती या ठिकाणी टाकलेली जाते आणि ही माती या ठिकाणून पूर्णपणे हे बघा ज्या रोड रोलर करतानाच ही माती पूर्णपणे इथून निघून जाते। त्यामुळे कशा पद्धतीने हे काम होतंय हे सगळे या ठिकाणी समजतंय। आपण जर बघितलं तर हे रस्त्यांमध्ये जर आपण बघितलं तर ही माती अक्षरशः हाताने निघते अशी परिस्थिती आहे। म्हणजे कशा पद्धतीनं काम नाशिक महापालिका करते हे या ठिकाणी समोर येतंय। जर आपण या ठिकाणी बघितलं तर माती आणि मुरुम आणि कच या ठिकाणी टाकतोय असं सांगितलं जात आहे। महापालिकेच्या कर्मचारी अधिकारी यासोबत आहे, त्याला विचारलं असता त्याचं म्हणणं आहे की हे केवळ बरोबर काम सर्व होतंय, उगाच तुम्ही हात लावून या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न करतात असा आरोप या ठिकाणी कर्मचाऱ्यातर्फे करण्यात येतोय। कामाचा दर्जा दाखवून सुद्धा जर नाशिक महापालिकेचे अधिकारी बांधकाम विभाग सुधरत नसेल तर नाशिककरांनो आता तुम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।